ज्या पद्धतीने तुम्ही बारो पाटळी गटाला सांगितलं त्याच पद्धतीने जो खडोलबोली गट आहे त्या ठिकाणी आपले तालुका प्रमुख त्यांनी आपल्या सुनमईचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तालुका प्रमुख नाही, तालुका अध्यक्ष. तालुका अध्यक्षांनी अपक्ष आपल्या सुनमईचा फॉर्म भरलेला आहे. तालुका अध्यक्ष आदरणीय पांडुरंग पवार साहेब यांची सुनबाई कविता पवार ही पण अत्यंत उजवी आणि चांगली उमेदवार होतीच. तर त्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपर्यंत खूप वेळा न्याय देण्याचा प्रयत्न किंवा खूप वेळा संधी देण्याचा प्रयत्न केला. त्या संधीचं सोनंही त्यांनी केलं. त्यांनी पक्षाची तेवढी सेवा पण केलेली आहे, त्या परिसराचा विकास सुद्धा केलेला आहे. पण पक्ष नेतृत्वाने एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्षाची शिस्त प्रत्येकाने पाळणं हे गरजेचं आहे. मला माहीत आहे की ते आमच्या घरातलेच आहेत. त्यांच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये एक रोषाचं वातावरण असेल किंवा ते समर्थकांमध्ये सांगितलं असेल की पवारसाहेब तुम्ही पाहिजे, शेवटी प्रेम जडलेलं असतं आणि त्यामुळं आपण आपली क्षमता आणि ताकद दाखवण्यासाठी आपण ते करू. तरी सुद्धा मी जे आपल्या माध्यमातून नाही पण मी वैयक्तिकरित्या आमचे नेते अजितदादा असतील, वळसे पाटील साहेब असतील, आम्ही त्यांची समजूत काढू, कार्यकर्त्यांची समजूत काढू आणि निश्चित प्रकारे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात पांडुरंग पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पक्ष शिस्त ही कधीही मोडली नव्हती आणि ते मोडणार नाही अशी मला खात्री आहे. पक्षाचं बळकटी करून करून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कल्पनाताई काळे असतील, पलीकडं समज शेठ चव्हाण असतील किंवा इकडं प्रगती सुदर्शन बडे असेल, त्यांच्या पाठीमागे ते उभे राहतील आणि तिथं विजय हा निश्चित होईल. पांडुरंग पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, ते मला अत्यंत सन्मान्य आहेत. त्यांनी मला माझ्या राजकीय जीवनामध्ये खूप मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. पण आता पुढे जात असताना पक्ष नेते आणि आम्ही सर्वजण पक्ष म्हणून पवार साहेबांना कुठं ना कुठं कसली तरी पद्धतीची संधी ही निश्चित प्रकारे दिली जाईल असं विनंती पण मी दादांना करेल आणि त्या बाबतीत एक 2-3 दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर चर्चा करू आणि त्यांना विनंती करू. आपण पाहतो आळे बोरीगड आळे पिंपवडी जो गट आहे त्यात शिवसेनेमध्ये जे काही उमेदवार होते संभाव्य मयूर पवार आणि मंगेश अण्णा यांच्यात एबी फॉर्मवरला काही नाराजी नाट्य सोशल मीडियात चर्चा झाली नाही, कसं वाटतंय? नाही, मला त्याची काही हितभूत माहिती नाही आहे आणि तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्यामुळं आम्ही त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. पण तो गट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला सोडण्याचा पण निर्णय घेतला होता. तशा प्रकारची चर्चा संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे आणि माझी स्वतः मंगेश अण्णाशी झाली होती. तर त्याला तयार पण झाले होते, पण काही त्यांच्या मनात असेल किंवा पूर्वनियोजित त्यांना असं वाटत असेल की तिकडं जावं, पण त्यांचं तिकडं काय झालं त्याच्याबद्दल मला माहीत नाही. पण एक नक्की सांगतो, आळे पिंपळवंडी गटाचे सर्वसामान्य लोक आणि शेतकरी यांचा आम्ही जेव्हा कानोसा घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे ॲडव्होकेट विजय रंजना भिका कुराडे हे 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला भविष्यामध्ये निकालाच्या दिवशी दिसून असेल. आपण भाषणात म्हणाल की आता यापुढे माझ्या मित्राचं ऐकणार आहे म्हणजे खासदार कोल्हे काय आहे, विशेषतः 2 राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर आमची बरीचशी लोक विभागली गेली आणि आम्हाला वाईट वाटायचं, म्हणजे आम्हाला वाटायचं आणि त्यांनाही वाटायचं की एखाद्या निर्णय शेवटी जो वैयक्तिक काही निर्णय नव्हता, तो राजकीय निर्णय होता आणि त्याच्यातून ते त्यांच्या पद्धतीने चालायचे, आम्ही आमच्या पद्धतीने चालायचो. पण आमचे संघर्ष कधी किंवा आमची दुश्मनी झाली नाही कधी, हे असं झाल्यामुळे किंवा इतर ठिकाणी होती आपल्या आंबेगावची परिस्थिती वेगळी किंवा खेडमध्ये शिरूरमध्ये अशी वेगळी परिस्थिती, पण इथं तसं झालं नाही. का तर आमचे मन हृदय इतके घट्ट जोडले गेले होते आणि ते जेव्हा एकत्रित आले म्हणजे पवार साहेबांनी दादाने निर्णय घेतला त्याचा आनंद मला खूप झाला आणि अक्षरशः ती चर्चा करत असले माझ्या डोळ्यातून पाणी आलं. जेव्हा कोल्हे साहेबांनी आमची आघाडी करायची आणि आघाडी करून आपण कुठले घड्याळ कुठले तुतारी लढायचे, ते आमचं इतकं आम्ही मित्र असल्यामुळं ते इतकं काय म्हणतात वेवलेन जोडली किंवा आमचं इतकं मॅच झालं की कोण उमेदवार चांगला असेल. मग आम्ही जेव्हा विचार केला नाही की मग हा तुमच्याकडे होता मग तुम्हाला एवढे गट आम्हाला एवढे गट, आम्ही काय केलं तिथं कोण कोण उमेदवार कसं कसं मिळू शकतो. आणि मग त्यानंतर म्हटलं की कोण तू काय त्यानंतर काय झालं की काही गटामध्ये म्हणायचे अहो वरती तुतारी लढले तर खाली घड्याळ घ्या, काही ठिकाणी म्हणायचे वरती घड्याळ तर ते काय म्हणायचे काही तुतारी घ्या. हे सगळे कन्फ्युजन असण्यापेक्षा एक चिन्ह झालं तर कसं राहील असं मला स्वतः डॉक्टर कोल्हे साहेब म्हणाले. म्हणजे हे खूप चांगलं राहील, पण आपण ते लोकांची गटवाईज मीटिंग घेऊन ते करू. मग आम्ही ते मीटिंग्स घेतल्या आणि लोकांना तो इतका निर्णय आवडला आणि सर्वांनी युनॅनिमसली
जेव्हा म्हणजे पवारसाहेब, दादा आणि कोल्हे साहेब किंवा ते वरिष्ठ सुप्रियाताई, शशिकांत शिंदे, जयंत पाटील निर्णय आला, तेव्हा त्यांच्यातून झालं की शक्यतो जिथं तुम्ही जाल तिथं एक चिन्ह जर झालं एका चिन्हावर लढायचं तर हे होईल. तर कोल्हे साहेब म्हटले मी जुन्नरचा आहे, जुन्नरमध्ये होऊ शकतं. आणि ते मला म्हटल्यानंतर खूप लोकांमध्ये तो आनंदाचं वातावरण झालं. आणि सगळंच जुळत गेल्यानंतर मित्र जवळ तर आलेच राजकीय दृष्ट्या पण. आणि पुढं मागे जसं कोल्हे साहेबांनी मार्गदर्शन करत राहिले, आम्ही एक दिलाने पुढे जात राहिलो. आता पुढे पण त्याच प्रकारे आम्ही एकत्रित एक विचाराने एक दिलाने राहून पुढे चालत राहू.